श्री स्वामी समर्थ. आज आपण काळ्या मसाल्यातली शेवगाची भाजी बघणार आहोत. एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारी ही भाजी आहे. एकदम टेस्टी तयार होते. एकदम याला नॉनव्हेज सारखी छान टेस्ट येते. ही भाजी आपण भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत छान खाऊ शकतो. एकदम टेस्टी आणि झटपट तयार होते. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी शेवगा घेतले आहे. अशा कोवळ्या शेवगाचे शेंगा आहेत. त्यांना असं कापून घेतले, तुकडे करून घेतले. त्यांच्या असं चारी बाजूंनी साल काढून घेतले. या शिरा काढून घेतल्या म्हणजे शेवगाची शेंग छान लागते. आता हे छान शिरा काढून मी याला छान स्वच्छ धुवून घेतलं 2-3 पाण्यात. आता इथं कुकरमध्ये मी तेल गरम करायला घेते. 1 पळी तेल टाकलंय, कारण आपल्याला भाजीमध्ये पण परत तेल यूज करायचे म्हणून. याच्यात मोहरी टाकली. मोहरी तडतडली की यात जिरं घालायचं. आता आपण यात धुतलेल्या आपल्या शेंगा घालून घेऊ. असं केल्यामुळे शेंगांना छान टेस्ट येते, कारण ते खूप छान फ्राय होऊन जातात आतून बाहेरून. अशा फ्राय करून घेतल्या आहे. आता याच्यात मी हळद टाकून घेते. आता परत याला छान मिक्स करून घेऊ आपण. हळद म्हणजे सगळ्या शेंगांना व्यवस्थित लागून जाईल. आता यात पाणी घालून घेतलंय. शेंगा बुडती कमी पाणी घातलंय, जास्त नका घालू, कारण मग पाणी बाहेर येतं. जेवढं कमी पाणी घातलं तेवढं शेंगा पटकन शिजते. आणि याला आपण एक वाफ काढून घेऊ. शिट्टी घेणार पूर्ण, फक्त वाफ काढायची, नाही तर शेंगा जास्त शिजून जातील. आता इथं मी तव्यावर लांब लांब चिरलेले कांदे घेतले. तुम्ही असे बारीक पण चिरू शकतात. इथं मी लांब चिरलेत. बारीक चिरल्यामुळे ते असे चिरटकतात, हे याचे मोकळे राहतात लांब लांब चिरल्यामुळे. आता याला छान आपण काळसर होईपर्यंत भाजून घेऊ. याच्यात आता मी 5-6 पाकळ्या लसणाच्या घालून घेतल्या. त्या पण याच्यासोबत भाजून घेते, म्हणजे लसणाचाही कच्चेपणा दूर होतो. बघा असं छान भाजते. आता गुलाबी झालंय. आता याला पूर्ण अजून फ्राय होऊ देऊ आपण. बघा असं काळसर झालं. आता मी बाजूला काढून घेतलं. आता याच्यात बारीक केलेलं मी खोबरं घालून घेते. हे मी स्टोअर केलेलं असतं फ्रीजमध्ये, बारीक करून थोडं भाजून त्यात यात घालून घेतलं. खोबरं थोडं जास्त घ्यायचं कांद्यापेक्षा, म्हणजे भाजीला छान टेस्ट येते आणि तरंग पण छान येतो. बघा असं गुलाबी भाजायचं, जास्त नाही भाजायचं, म्हणजे कळवट लागेल भाजी. आता याला पण आपण बाजूला काढून घेऊ. आता हे मिक्सरच्या भांड्यात आपण बारीक वाटून घेणार आहोत. इथं मी खडे मसाले कसा यूज केले नाही, टमाटा आणि खडे मसाले नाही, तर एकदम टेस्टी भाजी तयार होते. बघा असं वाटून घेऊ आपण. आधी पाणी न घालता वाटू. बघा अशी पावडर तयार होते त्याची. आता याच्यात थोडंसं पाणी घालू आपण, किंचित, जास्त नाही घालायचं, किंचित पाणी घालू आणि परत वाटून घेऊ. बघा असं वाटलं गेलं आपलं वाटण. जितकं बारीक होईल तितकं वाटण तयार करायचं बारीक, म्हणजे भाजीला घट्टपणा चांगला येतो. जर जाड वाटण आहे तर पाणी वेगळं आणि मसाला वेगळा होतो. असं वाटण तयार झालं आहे. आता इथं मी कढई गरम करायला ठेवली आहे. त्यात 2 पळी तेल घालून घेतलं. आता यात डायरेक्ट आपण मसाला घालून घेऊ. आपण जिरं मोहरी फोडणीत घातले. आता मसाला घालून घेऊ आणि चांगल्याला तेल सुटेपर्यंत आपण तळून घेऊ. याच्यातलं पाणी कमी होईपर्यंत त्याला छान तळून घ्यायचं. तुम्ही यात आवडत असेल तर टमाट्याची पेस्ट पण घालू शकतात, कोथिंबीरच्या काड्या घालू शकतात, त्याची पण छान टेस्ट येते. आता इथं आपण मसाले घालून घेऊ. इथं मी तिखट घेतलंय 2 चमचे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. धने पावडर घेतलंय. गरम मसाला घेतलाय आणि कांदा लसूण मसाला घेतलाय अर्धा टीस्पून. कांदा लसूण मसाला मी थोडा कमी वापरला आहे, कारण आपण कांदा लसूण दोघं यूज केले.
फक्त टेस्टसाठी थोडा मसाला टाकून दिलाय. आता छान आपलं मसाला फ्राय झाल्यावर थोडं आपण शेंगांचं जे पाणी आहे ते थोडंसं टाकून घेऊ, म्हणजे आपला मसाला करपणार नाही आणि त्याला तेल छान येईल. एकदम पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं टाकत जायचं, म्हणजे मसाल्याला तेल छान सुटतं. बघा छान मसाला आपला तळा. अजून थोडंसं पाणी घालू आपण. असं थोडं थोडं पाणी घालत जायचं, म्हणजे मसाला तळला पण जातो आणि चटकत पण नाही. आता याच्यात ताटली झाकून देऊ. बघा 2 मिनिटांत ताटली काढली. बघा याला किती छान आपलं तेल सुटलंय कडेकडेने आणि कलर पण छान आलाय मसाल्याला. आता यात आपण शिजलेलं आपल्या जे शेंगाचं पाणी ते घालून घेऊ आणि शेंगा पण घालून घेऊ. असं मिक्स करून घेतलं सगळं. याला आता उकळी येऊ दे. आता याच्यात मी वाटीमध्ये 1 चमचा एसूरचं पीठ घेतलं, त्याच्यात पाणी टाकलं थंड आणि ते मिश्रण मी भाजीत टाकते. याच्यामुळे भाजीला छान टेस्ट येते. तुम्हाला एसूर मसाल्याची रेसिपी हवी असेल तर माझ्या लॉंग व्हिडिओला अपलोड केली आहे, तिथं जाऊन ही रेसिपी नक्की बघा. हा मसाला आपण व्हेज नॉन व्हेजसाठी खूप उपयुक्त असतो आणि भाज्या टेस्ट होतात त्याच्यामुळे. तर चला आपण भाजीला उकळी येऊ देऊ, त्याच्यावर छान ताट झाकून देऊ, म्हणजे भाजीला उकळी येईल आणि तेल सुटेल. असं मी ताट झाकून देऊ. आता गॅस बंद करून घेतला आणि भाजी बघितली. बघा आपली भाजी तयार झाली. ही भाजी तयार करायला मला एकूण 20 मिनिटं लागलेत. एकदम पटकन तयार झाली भाजी. आणि बघा किती छान त्याला तरंग पण आला आहे आणि कलर पण सुंदर आला आहे. आणि याच एसूर मसाल्यामुळे याला छान टेस्ट येते. जर आता मग तुम्हाला शेवगाच्या शेंगांच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ट्राय करा. कशी झाली भाजी कमेंट्स नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.